मॅडम, समजते मी ना नाही केलं. स्वतःला हा? आले दिवसापासून नजर आहे तुझ्यावर. तसंच घर असल्यासारखी वावरतेस काय, बागडतेस काय? नोकर आहेस तू या घरातली, ह्याचं भान ठेव. सगळ्यांच्या मागे पुढे करत राहायचं. बाहेरून कोणी आलेलं तर काय वाटेल, ही मुलगी याच घरातली आहे. आणि गपचूप जाऊन चोऱ्या करायच्या, हेच करतेस ना तू? मला तुझा डाऊट होताच. आणि बघ बघ, आज मीच खरी ठरले. बाकीच्यांना आवडत असेल ग हा तुझा बालिशपणा, अल्लडपणा, पण मला तुझं तोंड जरी दिसलं ना तरी एक कानाखाली ठेवून द्यावीशी वाटते. मॅडम, मी खरंच काही नाही केलं. देवा शपथ, मी नाही केली चोरी. Shut up, shut up, shut up. खूप ऐकून घेतला तुझं. आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आज बरोबर तावडीत सापडलीस माझ्या. तुला वाटत होतं ना तू खूप हुशार आहेस. बिंडोक आहेस, बिंडोक एक नंबरची. काकू काय हो, काय झालंय? चिंगीला का ओरडताय तुम्ही? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? हा, बघा हिच्याकडे नीट बघा. मल्लिका, तुझं सुरूच आहे का अजून? सकाळीच बोललो ना आपण याबद्दल. का हात धुवून मागे लागलेस चिंगीच्या? आई, मी मागे लागले नाहीये तिच्या. लक्ष ठेवलंय मी, बारीक लक्ष तिच्यावर, जे प्रत्येक घरातल्या बाईला करावंच लागतं. नाहीतर मग हे असं होतं. बघा ना, तुम्हीच बघा. अगं काय बोलतेस तू? आई, अहो तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? अहो जरा बघा, नीट बघा या मुलीकडे. स्वानंदी, मी तुला नेहमी सांगत होते ना, नोकरांना नोकरासारखंच वागवायचं असतं, नाहीतर डोक्यावर मिऱ्या वाटतात हे. आणि आज तेच झालं, हिने सिद्ध केलं ते. अगं बघ, नीट बघा तिच्याकडे. आई तुम्हाला सांगते, हिचा फक्त आणि फक्त आपल्या पैशावर डोळा आहे. आता बोला ना मल्लिका, तू खूप अतिरेक करतेस. बोला बोला, मला सवय झाली आता. काकू अहो, मला एक मिनिट, अजूनही कळत नाहीये एक्झॅक्टली झालंय काय. थांब ना, समरला येऊ दे ना, मग सगळं नीट सांगते. दरवेळी तिची बाजू घेतेस ना तू. तुला आता याचा पश्चाताप होणार आहे. काकू, काय झालं का? इतके अर्जंट का बोलवलंस मला? बरं झालं समर तू आलास ते, कारण तू निदान माझं बोलणं ऐकून तरी घेतोस. बाकीचे सगळे काय नेहमी माझी चेष्टाच करत असतात. मी अतिरेक करते ना, मी काहीही बोलते. माझ्या काय बोलण्याला अर्थच नसतो, हो की नाही आई? मल्लिका, स्पष्ट बोल ना काय ते. स्पष्टच बोलते आता, म्हणूनच समरला बोलून घेतले. समर, मला सांग, तुझी सोन्याची चेन कुठे? हे मी तुला देत नाहीये ग चिंकी, हे सगळं तुझंच आहे आणि मी पण तुझाच आहे. कुठली चेन? अरे तीच चेन जी तुझ्या वडिलांनी तुला दिली होती. अरे नाही का, वाढदिवसाला दिली होती बाबांनी तुझ्या. प्रत्येक पूजेला तू आवर्जून घालतोस ना, ती तुझी चेन. कुठे आहे ती? इतकं जीवापाड जपतो त्या चेनला तू. अरे ती चेन तू जास्त वापरतही नाही, कारण तुझ्याकडून ती कुठेतरी हरवेल म्हणून. पण त्या चेनचा आत्ता काय संबंध आहे काकू? समर, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. कुठे आहे ती चेन? चेन घरातल्या लॉकरमध्ये किंवा ऑफिसच्या लॉकरमध्ये असू शकते. हा म्हणजे मी पूजा संपून तसाच जर घाईघाईने ऑफिसला गेलो तर मग ऑफिसच्या लॉकरमध्ये काढून ठेवतो, नाही तर मग घरातल्याच लॉकरमध्ये असेल. अजून कुठे जाणार आहे? नाही समर, ही चेन कुठल्याही लॉकरमध्ये नाहीये. म्हणजे ती चेन मी दाखवते.
बघा, हिच्याकडे ही चेन. आई, आता आठवली का तुम्हाला ही चेन? मला वाटतं ही चेन सोन्याची आहे ना. मग सोन्याची चेन ही काय हिच्या घरून घेऊन आली? आत्ताच अचानक हिच्या गळ्यात कशी आली हो? तुम्हाला आठवते ना ही चेन? म्हणजे ती आलेल्या दिवशीपासून कधी बघितली नाही, अचानक. स्वानंदी, आई, मला सांगा ना, आता मी अतिरेक करते का या मुलीने चोरी केली आहे? मला वाटतं समर, ही चेन आपण हिच्या गळ्यात जाणार नाही ना, म्हणजे कोणीतरी घातलीच असेल. आणि मला वाटत नाही आपल्यापैकी कोणी हिच्या गळ्यात चेन घालेल. म्हणजे चेन घालणार कोण? ही स्वतःच. स्वानंदी, हिनीच ही चेन चोरली आहे आणि स्वतःच्या गळ्यात घातली आहे. नाही मॅडम, अहो मी खरंच चोरी केली नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. काकू खरंच काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. चिंगी नाही चोरी करू शकत. हा का स्वानंदी, हा डोळ्यासमोर पुरावा आहे ना. नाही, एरवी तर अगदी सत्याच्या बाजूने स्टँड घेत असतेस. मग आता काय झालं? अगं उघड आहे सगळं. बरं मला सांगा, तुम्ही कोणी हिला चेन दिली होती का? मला वाटतं स्वानंदी, हा हिचा पुळका तुला जास्त आहे. कदाचित तूच दिली असशील महिला. नाही समर, तू दिलीयस का? नाही, मी का देईन चेन? म्हणजे आपण तरी सगळेजण असं का करू? मग हिच्याकडे कशी आली? काय ग? मला ते अगं बोल ना, आता का वाचा बसली तुझी? तोंड दाबून धरलाय का कुणी? बोल ना. नाही ना बोलू शकत आहे काही?